रानडुकराचा तर अनुभव आल्याच सगळ्यासनी, त्यात अजून हे कशाला? वय पण रानडुकरांचा बंदोबस्त अंजलीबाईंनी सांगितलेल्या तोडग्यामध्ये झालाय ना व? होय, परतावा त्या गावच्या विरोधात होत्या हे बी खरं आहे. आता बी तसंच काहीतरी केलं तर? होय, अंजलीचा काय भरोसा नाही, तिच्यानं जमणार नाही आपल्या गावचा प्रश्न सोडवणं. ठीक आहे, अंजलीबाईंनी काय मध्ये घ्यायचं नाही. हा, पण तुमच्याकडे दुसरं काय तोडगा आहे का? प्राणाचा काय तर हुडकून काढा की. काय आपल्याकडे दुसरा काय पर्याय आहे काय? नाही ना व? हे बघा, परवा मी आणि अंजलीबाईंनी शेतकरी अधिकाऱ्याची गाठ घेतली आहे. त्यासनी या समजाविषयी माहित आहे. आपण शेतकरी आहे, आपल्याला पीक घेणं माहित आहे. पण या जगात काय चाललंय हे चांगलं अंजलीबाईंनी माहित आहे. तेव्हा त्या काय सल्ला देतील ते आपल्या फायद्याचं असणार आहे. हा, पण अंजली वहिनी काय सल्ला देणार त्यावर आहे सगळं. बरोबर आहे, पण त्याआधी त्यांचं म्हणणं काय, ते काय म्हणतात हे तर ऐकून घ्यायला पाहिजे का नको? हे बघा, 1-2 दिवसात माल जर बाजारात गेला नाही तर तो तसाच सडून जाणार आहे. तेव्हा अंजलीबाई काय सांगतात ते ऐकून घेऊ. पटलं तर पटलं, नाही तर सोडून देऊ. ठीक आहे, ऐकून घेऊ, पण ऐकून घेतलंच पाहिजे. अशी बळजबरी करू नका कोणावर. अहो, बळजबरी कशाला करणार? हे बघा, ज्याचा त्याचा माल आहे त्याचं त्यानं ठरवावं. ठीक आहे, मग बोलवा अंजली वहिनीसने. केलाय फोन, येतील त्या. काय ए कुठे हिंडालाय जागारला? हॅलो पप्प्या. हा बोला बापू. अरे कुठं आहेस तू? ते जरा कोल्हापूरला निघालो रे, 2-4 ड्रेस जरा शिवाय टाकायचं म्हणतोय. अरे आता ड्रेसचं कुठनं काढणार मधीच? बापू वारं फिरलंय आता. हा, या इलेक्शन मध्ये आपलं पॅनेल येणार म्हणजे येणार. आता मी गावचा नेता होणार म्हणल्यावर चांगला ड्रेस नको काय? अरे बाजारात तुऱ्याने भटभटलेला मारे असं झालंय तुझं. म्हणजे हे बघ, ते ड्रेस सोडून लगेच पारावर ये बघू. गावचं वारं बहुतेक फिरायला लागलंय. काय म्हणजे? अरे म्हणजे ती अंजली गावात परत पुढारकीपणा करायला लागली. हो, ती मस्त करल हो, पण गावातल्या लोकांनी दारात तर उभं करून घ्यायला पाहिजे. अरे पप्प्या, तू तुझ्या दुनियेत राहायचं जरा कमी कर. अरे तीच गाववालं आता पाय गाड्या घालायला लागले ते तिच्या समोर. अरे बाजार समितीचा संपत चालाय नव. अरे शेतकऱ्याचा माल पडून आहे त्याच्यावर तोडगा सांगणार आहे ती अंजली. गावाला एवढं पेटवून बी काय उपयोग झाला नाही बघ. बापू, ही गाववाली का अडाणी आहेत काय? हा, इतकं पोट तिडकीनं समजून बी असंच? आता फोनवर बोलत बसू नकस, नाहीतर त्या अंजली सगळा गाव ताब्यात घेत. हे बघ, या अंजली इथं पोहोचायच्या आधी तू लवकर ये. हे आलो आलो, मारला टर्न मारला, 0 मिनिटात आलो. गाववाल्यांच्या होय, पण राणादा, अंजली वहिनीसनं कुठं काय कळतं शेतीतलं? नाही, तुमचं बरोबर आहे. अंजलीबाईंनी शेतीतलं काय कळत नाही, पण त्यासनी व्यवहारातलं जादा ज्ञान आहे. अरे मी कुठं म्हणतोय त्यांचं ऐकत म्हणून. अरे अहो, समजायला लई मोठ्या अडचणीत सापडलेत बघा. नमस्ते. तुम्हाला सगळ्यांना मी मदत केलेली चालणार आहे का? तुमच्या कोणाच्या मनातच नसेल तर मग काहीच उपयोग नाही. अहो, तुम्ही या सगळ्यांना ऐकण्यासाठी जबरदस्ती करताय का? नाही, असं काय नाही. मला तसंच वाटतंय. नाही, पण ते ऐकायलाच पाहिजे म्हणून तुम्ही सांगू नका. हा म्हणजे पटलं तर ऐकूच की, पण पटल असं सांगा. होय, छोट्या मोठ्या शेतकऱ्यांचं लय नुकसान व्हायला लागले. नुकसान होईल असं मी कधीच काही सांगत नाही. हो, काय करायचं ते सांगा.
मुळात अशा बाजार समित्यांवर अवलंबून राहणं चुकीचं आहे. बाजार समित्या या शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच असतात हे खरं आहे, पण असा संप वगैरे जेव्हा होतो ना तेव्हा मग अडचण येते. होय, संप बंद अशा गोष्टीमुळे लय नुकसान होतंय बघा. अशा वेळी आपण पर्यायी गोष्टींचा विचार करायचा. शेतकऱ्यांचा बहुतांश माल हा नाशवंत असतो आणि आपण जर का तो वेळेत विकला नाही तर तो खराब होऊ शकतो. अहो हे गावातले शेंबड्या पोराला बी माहिती आहे की, नवीन काही ते सांग की. माहित असूनही मग त्यावर उपाय का नाही करत सगळे? काय उपाय करणार? संप आहे तर संप आहे, माल खराब होणारच की. नाही होणार. शेतमाल फक्त मार्केट यार्डातच विकला पाहिजे असं काही नाही. सूरज भाऊजींनी नवीन बिझनेस चालू केलाय हे तर सगळ्यांना माहितीये. त्यांच्या पोर्टलद्वारे आपला माल थेट घराघरात पोहोचवणं शक्य आहे. फक्त त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. कशाला? तुमचं घर भरायला? अहो शेतकऱ्यांनो जरा लक्षात घ्या, ही तुमच्या अडचणीचा फायदा घेऊन तो ह्याचा धीर आहे की नाही सूरज, त्याचा बिझनेस वाढवायचा बघा लागलाय. अहो गायकवाडांची चाल लक्षात घ्या. हो हे पक्क राजकारणी माणसं आहे ती. हे बघा, एक वेळ आपण आपला माल रस्त्यावर फेकून देऊ, पण असा कोणाला गैरफायदा घेऊ देणार नाही. हा, गैरफायदा? शेतकऱ्यांची मेहनत वाया जाऊ नये म्हणून मी उपाय सांगते, यात कसला गैरफायदा? होय, मग सुरतचाच बिझनेस कसा काय आठवला? तुमच्या घरचा फायदा व्हावा म्हणून आखलेली चाल आहे ही. आम्ही बिझनेस चालू केला तोच मुळात फायदा होण्याकरता. तुम्हाला माल विकल्यामुळे नुकसान होणार असेल असं वाटत असेल तर तुम्ही नका विकू माल. आणि तुम्हाला जर का शेतकऱ्यांची एवढीच काळजी वाटत असेल तर तुम्ही विकून दाखवा ना माल. माझा काय संबंध? मी थोडीच फायद्यासाठी बिझनेस चालू केलाय. नाही ना, मग गप्प बसा. मला सगळ्या शेतकऱ्यांची काळजी वाटते म्हणून मला जो पटतोय तो उपाय मी सांगितला. होय, आणि ज्या समजासनी उपाय पटेल तो त्यांनी करा. आम्ही काय कुणाला बळजबरी करणार नाही. ठीक आहे. नाही नाही नाही, मला काय हे उपाय पटलेला नाही. हे बघा, फार फार तर आम्ही आमचा माल रस्त्यावर फेकून देऊ आणि सरकारच्या नावाने शिमगा करू. शिमगा करून शेतकऱ्यांची मेहनत वाया घालवू नका. विरोधाचं राजकारण करून कशाला नुकसान करताय शेतकऱ्यांचं? नाही नाही नाही, हे बघा, हिचं ऐकून आधीच नुकसान झालंय, आता परत नुकसान करून घेऊ नका. ठीक आहे, नाही ऐकत मग तू आमचा माल विकून दे. मी सांगितलं की, अरे मी समाजकार्य करणारा माणूस आहे. हे असलं इकाईकीचा धंद मी करत नाही. मग जरा कुलप लाव तोंडाला. आमच्यावरनं ठरवून दे काय करायचे. मला वाटतंय आपण या क्षणी आपापसातले सगळे वाद विसरून शेतकऱ्यांची मदत करणं गरजेचं आहे. गायकवाडांच्या सगळ्या गरजा माहिती आहेत मला. हे बघा फसू नका यांच्या स्कीमला. हे बघ, तुझ्याच्यानं काय बी होणार नाही. हा, पण अंजलीच्या उपायानं आम्ही जर गेलो तर आमचा फायदाच होणार आहे. तू जरा शांत घे. आमचं आम्हाला ठरवू दे काय करायचं ते. अंजली मी तयार आहे. काय करायचं एवढं सांगा फक्त. फसणार आहे ती सगळी.
किती म्हटलं 10 किलो वय उद्या सकाळची येईल की ऑर्डर चालते हा कवा बी फोन करा हो तुम्ही कवा बी करा हा ठेवू काय झालं भरलं काय हा चला येऊ दे पप्प्या अरे अख्खं गाव त्या अंजलीच्या विरोधात गेलं असं वाटलं होतं पण ही तर परत फेमस झाली अरे कसलं तुझं फुटकं नशीब बापू सगळं दिवस सारखं नसत्यात माझी बी येळ गेलीच की अरे इलेक्शन 2 दिवसावर राहिल्यात अंजली लय मोठं काम केलं सगळ्या गावाचा मालिकला. मोठं काही नाही, जे मला माहिती होतं, जे माझ्या डोक्यात आलं ते मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही ते ऐकलं आणि तुम्हाला ते पटलं ते जास्त महत्वाचं. पण उपाय सांगून खरंच खूप मोठं उपकार केलं आमच्यावर. अहो नाही, उपकार कसले त्यात, मी आपल्या माणसांसाठीच केलं ना हे सगळं. मी माझ्या घरातल्या माणसांसाठी जे केलं असतं तेच केलं. वय अंजलीबाई आपल्या समद्या गावाला आपल्या घरातलंच मानतात. आणि ही गावची माणसं वहिनीचलीच बाहेरचं म्हणत होती की अहो सुरेश दा आता कशाला लाजवत आहे आम्हासनी. आम्हाला आमची चूक कळली. अंजली वहिनी माफ करा आम्हासनी. अहो नाही नाही, आपल्या माणसांना चिडायचा अधिकार असतो, तेव्हा माफी वगैरे काही मागू नका. अंजली वहिनींचा अंजली वहिनींचा अंजली वहिनींचा अंजली वहिनींचा अंजली वहिनींचा अंजली वहिनींचा. अहो, सांगा. बघताय ना व हो बघतीये ना, काय चेहऱ्यावरचा आनंद. बघा की काळजीत पडलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता खुशी कशी आली ते. ही माणसं आहेत की नाही, हीच माणसं आता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिल्याशिवाय राहणार नाहीत. बघा तुम्ही सरपंच झाल्या म्हणून समजा. सरपंच पदापेक्षाही चेहऱ्यावरचा हा आनंद मला जास्त महत्वाचा आहे. त्यासाठी मी कायम प्रयत्न करत राहील. आता लवकर घरी जाऊयात. घरी जाऊन मला स्वयंपाक करायचा आहे. गोडात काय एकट्याच आहेत. चला. अंजली ते ते जरा म्हणजे काय बोलू आणि कसं बोलू काय समजना झालंय बघा. खरं बोलल्या विना राहावं बी झालंय. बोला ना. अंजली ताई आम्हासनी माफ करा. आपण नुसता इलेक्शनचाच विचार करत बसलो बघा आम्ही. होय बहिणी माणसं नाराज होतील, मत देणार नाहीत, याच बेरीज वजाबाकीत राहिलो आम्ही.
तुम्ही मात्र कुठल्याच फायद्याचं गणित न बघता काम करत राहिला. तो माल विकला गेला नसता तर माझी हालत लई बेकार झाली असती. फक्त तुमच्यामुळं वाचलो अंजली वहिनी. अहो नाही तुम्ही हात जोडू नका. मी मला माहिती होतं तेवढं सांगितलं, तर तेवढं विशेष काही नाही आहे. अहो, तुमच्या ठिकाणी दुसरी कोणा असते तर बोंबलं जावं म्हणलं असतं आम्हाला. पण आमची चूक असताना तुम्हीच आमच्या मतीला धावून आला. अहो प्रश्न फक्त तुमचा नाहीये, तुमच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाचा. आणि कुटुंब कायम हसत खेळत असावं हे माझं ठाम मत आहे. तुम्ही लई मोठा विचार करताय बघा, पण आम्ही त्या मतांचा विचार करून थोडं नाराज झालो होतो. मी वयानं जरी मोठं असलो तरी तुम्ही मनानं लई मोठे आहे बघा अंजली वहिनी. तेवढं आम्हाला माफ करा. हो काय अंजली ते हे बघा, आता आम्ही 100% तुमच्यावर विश्वास ठेवणार. वय अगदी खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे बघा. आता गावाचा सरपंच तुम्हीच होणार. नाही कल्पना ते, राजकारण हा माझा प्रांत नाही. आणि लोकांना दुखावून काम करणं मला योग्य वाटत नाही. आम्ही चुकलं म्हणलं की अंजली. नाही तुम्ही नाही चुकला. तुम्ही तुमच्या जागी बरोबरच होतात. मलाच समजत नव्हतं. आणि कसं आहे, मी माझ्या काही तत्वांवर ठाम आहे. ती तत्व नाही मोडू शकत मी. तेव्हा या निवडणुकीपासून लांब राहिलेलंच बरं. अहो असं नका बोलू. अहो जे झालं ते झालं. आपण विसरून जाऊ, नव्यानं सुरुवात करू. काय सांगितलं? होय. नाही अवधूत भाऊजी, मला हे सगळं जमेल का नाही शंका आहे. अंजली बहिणी, तुम्ही आता हिरीत उड्या मारा म्हणला तरी बिन तक्रार मारू आम्ही, पण ते इलेक्शन मधनं माघार काय घेऊ नका. होय अंजली, त्या पप्याच्या हातात गाव जाण्यापेक्षा तुझ्या हातात गाव आलं तर लय चांगलं. पप्याच्या हातात गाव गेला तर तो वाट लावल्याशिवाय राहणार नाही. अहो तुम्ही इलेक्शन मधनं माघार घ्यायचा मनात विचार सुद्धा आणू नका. हो अंजली ताई, अव गावच्या भल्याचा विचार करून तरी सरपंच केला उभं राहा. अंजली वहिनीच सरपंच होणार. अंजली, गावाला गरज आहे तुझी. आम्ही सगळे दिस राहते करू, पण तुम्हासनीच निवडून आणू अंजली ताई. सगळं गाव तयार आहे आता. हो, आता समजे एवढं मनापासून म्हणायला तर ऐका की. ठीक आहे, उद्यापासून पुन्हा जोमानं तयारीला लागूया. या गावासाठी मी सरपंच होणारच. अंजली वहिनींचा जय किसान पॅनलचा